तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की सिडकोच्या माझे पसंतीचे सिडकोची घर जी काही योजना जाहीर झाली होती त्याची आता अलॉटमेंट लेटर यायला सुरुवात झालेली आहे. किंबहुना अनेकांना अलॉटमेंट लेटर मिळालेले असतील. तर याच्या पूर्वीच्या भागात आपण नेमकं चार्जेस कोणते कोणते लावले गेलेले आहेत, काय काय तुमचे शेड्यूल आहे, तुम्हाला इन्स्टॉलमेंट कसे भरायचे आहेत, या संदर्भात संपूर्ण सविस्तर माहिती पाहिलेली आहे. आज आपण मित्रांनो याच्या संदर्भात काही अटी आणि नियम आहेत, ज्या शर्ती आहेत, ज्या समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्या अटी आणि शर्ती पाहणार आहोत की नेमका याच्यात काय काय महत्त्वाचे नियम आहेत, काय काय महत्त्वाचे अटी आहेत, तुमच्या घराच्या संदर्भात असतील. याच्यात महत्त्वाचे मुद्दे कुठले कुठले आहेत असं जर विचाराल तर पार्किंगचा मुद्दा आहे, बुकिंग अमाउंट, पुष्टीकर रक्कम आहे, माहिती संदर्भात आहे, तुम्हाला अडचणी काय येऊ शकतात त्याच्या संदर्भात आहे, तुमचे पुढील देयके आहे, तुमचं पोझिशन आहे. अशा अनेक बाबी या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत. त्याच्यामध्ये आपल्याला काही काही वेळेचा विस्तार म्हणजे तुम्हाला एक्सटेन्शन ऑफ टाइम आहे, विलंबित पेमेंट आहे, तुम्हाला पेमेंट वेळेवर नाही करू शकलं तर काय आहे, घर रद्द करण्यासंदर्भातले की नियम काय, अटी आणि नियम काय आहेत, ही सगळी माहिती पाहतोय. त्याच्याशिवाय जे काही इतर देयके आहेत किंवा इतर गृहकर्ज आहे किंवा सदनिकेचं गहाणखत आहे त्याची प्रक्रिया कशी असणार आहे, विक्रीचा जे काही करारनामा आहे तो कसा केला जाणार आहे, त्याच्याशिवाय तुम्हाला घर पुढे रक्कम, भाडेपट्टा अनुदान आहे किंवा ऐवजीकरण आहे किंवा डॉक्युमेंटेशन आहे, हे कसं केलं जाणार आहे, हे सगळी माहिती आज आपण सविस्तररित्या जाणून घेणार आहोत. तर पहिलं मित्रांनो तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती पहिलेला आपला ह्याच्या पूर्वीचा भाग तुम्ही पाहिला नसेल तर प्लीज तो पहिलं पाहून घ्या आणि त्याच्यानंतरच हा भाग कंटिन्यू करा. अलॉटमेंट ऑफ पार्किंग स्पेसेस, आता हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. पहिला मुद्दा तर आपण या ठिकाणी ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. पहिला मुद्दा जो काही होता तो याचा होता इन्स्टॉलमेंटचा. दुसरा मुद्दा आहे अलॉटमेंट ऑफ पार्किंग स्पेसेस, म्हणजे तुम्हाला नेमकं पार्किंगच्या संदर्भात इश्यू अनेकांना असतात की पार्किंगचं काय शेड्यूल असणार आहे, पार्किंगचं वितरण कसं केलं जाणार आहे. तर या ठिकाणी पहा मित्रांनो काय दिलं आहे, द पार्किंग विल बी अलॉटेड बाय द कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी ॲज अँड वेन इट इज फॉर्म ॲज पर द बायलॉज ऑफ द कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी. म्हणजे काय तर थोडक्यात सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन झाल्यानंतर ते जे काही नियम बनवेल त्या नियमानुसारच उपनियमानुसारच पार्किंगचं वाटप केलं जाणार आहे. सिडकोकडून पार्किंगचं वाटप केलं जाणार नाही. आता दुसरा मुद्दा बघा, रिसिप्ट ऑफ बुकिंग अमाउंट अँड कन्फर्मेशन अमाउंट. आता याच्यामध्ये काय दिले थोडक्यात की यू हॅव रिक्वेस्टेड टू अस टू कन्सिडर पेमेंट ऑफ डॅश डॅश बुकिंग. आता काय दिले थोडक्यात की तुम्ही जे काही बुकिंग अमाउंट आणि कन्फर्मेशन अमाउंट भरलेली आहे, दोन अमाउंट तुम्ही ऑलरेडी भरलेले आहेत. त्याचे तुम्हाला 19 जानेवारी रोजी पहिली बुकिंग अमाउंट भरलेली आहे आणि कन्फर्मेशन अमाउंट 30 एप्रिल रोजी भरलेली आहे. उर्वरित जे काही शेड्यूल आहे ते ऑलरेडी दिलेलं आहे, तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये शेड्यूलमध्ये किंवा या पत्रामध्ये ते तुम्ही प्रॉपरली पाहून घ्या. क्लॉज डी मध्ये पेमेंट शेड्यूल दिलेलं आहे, मागच्या भागात आपण ती माहिती पाहिलेली आहे. यानंतर बी बघा काय दिलंय, इफ यू फेल टू मेक द बॅलन्स पेमेंट विद इन द टाइम पिरियड स्टिप्युलेटेड अबव इन क्लॉज डी. आता समजा तुम्ही वरील प्रमाणे शेड्यूलमध्ये तुम्ही पैसे भरू शकलात नाहीत तर तुम्हाला महामंडळाने किंवा महामंडळाच्या आदेशानुसार काही विलंबित शुल्क लावून म्हणजे डिले पेमेंट चार्जेस लावून तुम्हाला काय केलं जाईल, थोडा वेळ दिला जाईल. बरं तुम्ही परत जर त्याही वेळेत जर तुम्ही पैसे भरले नाही तर तुमच्यावरती कारवाई करण्यात येईल किंवा तुमचं घर जे आहे ते तुमचं घर रद्द करण्यात येणार आहे. जर तुम्ही एक्सटेन्शन दिलं तरी जर तुम्ही पैसे भरले नाही तर तुमचं घरी रद्द होईल, तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. आता याच्यानंतर आहे डिस्क्लोजर्स ऑफ इन्फॉर्मेशन. आता याच्यात माहिती जे काही आहे, माहिती उघड करणे किंवा माहिती जर तुम्हाला हवी असेल तर वी हॅव मेड अवेलेबल टू यू द फॉलोइंग इन्फॉर्मेशन नेमली याच्यात बघा, द सँक्शन प्लॅन, लेआउट प्लॅन्स अलॉंग विथ द स्पेसिफिकेशन्स अप्रूव्ह बाय द कॉम्पोनंट अथॉरिटी आर डिस्प्ले ॲट द प्रोजेक्ट साइट अँड हॅव ऑल्सो सीन अपलोडेड ऑन महारेरा वेबसाईट. म्हणजे या प्रकल्पासंदर्भात संपूर्ण माहिती म्हणजे तुमचे मंजूर केलेले आराखडे असतील, लेआउट आराखडे असतील, सक्षम अधिकाऱ्यांनी मंजूर केलेले तपशील असतील, प्रकल्पाच्या ठिकाणी प्रदर्शित केलेले आहेत, त्याशिवाय महारेरा साईटवर प्रदर्शित केलेले आहेत. महारेरा साईट दिलेली आहे मित्रांनो https://maharera.mahaonline.gov.in. या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही या प्रकल्पाची इत्थंभूत माहिती पाहू शकता. ऑलरेडी ती तुम्हाला सिडकोकडून पाठवण्यात आलेली आहे. यानंतर बघा काय दिलेलं आहे 5 नंबरचं जे महत्वाचं पॉईंट. यानंतरचा पॉईंट आहे मित्रांनो इन्कम्परन्सेस. या तुम्ही इन्कम्परन्सेस मध्ये काय दिले, भार अर्थात काय अडचण आहे का किंवा भार आहे का, तर वी हिअर बाय कन्फर्म दॅट द सेड युनिट इज फ्री फ्रॉम ऑल इन्कम्परन्सेस दॅट वी हिअर बाय फर्दर कन्फर्म दॅट नो इन्कम्परन्सेस शॅल बी क्रिएटेड ऑन द सेड युनिट. याच्यावर कुठलाही भार नाहीये, कुठलाही पैसे पेंडिंग नाहीत, कुठलेही चार्जेस पेंडिंग नाहीत असे ते दिलेलं आहे. नंतर फर्दर पेमेंट, पुढील पेमेंट तुम्हाला कशा प्रकारे करायचे, पुढील लेखे कशा प्रकारे करायचे आहेत. तर याच्यात काय दिले महत्वाचे मित्रांनो, जे काही तुमचे पुढचे पेमेंट शेड्यूल मध्ये दिलेले आहेत. आता बघा या ठिकाणी
जे तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितले की ते जे काही टर्म्स अँड कंडिशन्स आहेत, जे काही ॲग्रीमेंटच्या संदर्भातले महत्त्वाचे पेमेंट्स आहेत, सगळे पेमेंट तुम्हाला त्या त्या अटी आणि नियमानुसार, त्या त्या वेळेनुसार, त्या त्या पद्धतीनेच करायचे आहेत, असं या ठिकाणी दिलेलं आहे. आता पोझिशनच्या बाबतीत ताब्याच्या संदर्भातला अनेकांना प्रश्न असतो की काय प्रोसेस आहे ताब्याची, आम्हाला ताबा कधी मिळणार आहे. पोझिशनचं काय माहिती दिलेली पहा. इथे काय दिले, द सेड युनिट शॅल बी हँडेड ओव्हर टू द to you upon receipt of the occupation certificate OC for the project, subject to the payment of the consideration amount for the said unit in the manner at the all times and under the terms and conditions specially stated in the agreement for sale. आता काय दिलेलं बघा की जर इथे तुम्हाला ताबा कधी मिळणार आहे, तर ताबा तुम्हाला ओसी आल्याच्या नंतर, ऑक्युपेशन सर्टिफिकेट ज्याला आपण व्यवसाय प्रमाणपत्र म्हणतो, ओसी म्हणतो, ते सर्टिफिकेट आल्याच्या नंतरच तुम्हाला ताबा दिला जाणार आहे. पण ॲग्रीमेंट फॉर सेल जे काही आहे त्याच्यानुसार तुम्हाला सगळे पैसे त्या त्या अटीनुसार भरणे बंधनकारक आहे, ते तुम्हाला भरावे लागणार आहे. आता यानंतरचा पॉईंट जो काय मित्रांनो, 8 नंबरचा पॉईंट सुद्धा अतिशय महत्वाचा आहे, व्यवस्थित समजून घ्या. आता 8 नंबरच्या पॉईंटमध्ये एक्सटेन्शन ऑफ टाइम, जर तुम्ही वेळेवर पैसे भरू शकलात नाहीत तर काय काय नियम आहे त्याच्यामध्ये. आता मी थोडक्यात सांगेल, सगळं मी रीड करत बसणार नाही, तुम्हाला थोडक्यात सार सांगत जाईल. याच्यामध्ये बघा की तुम्ही जर पात्र आहेत, जे पात्र झालेले, ज्यांनी कन्फर्मेशन दिलेलं आहे, अशांसाठी जे काही शेड्यूल दिलेलं आहे, जे काही म्हणजे हप्ते ठरवून दिलेले आहेत, त्या हप्त्यामध्ये जास्तीत जास्त 6 महिन्यापेक्षा जास्त कालावधी तुम्हाला वाढून दिला जाणार नाही. वाढीव कालावधी पाहिजे असेल तर तुम्हाला डिले पेमेंट चार्जेस व्याजासहित तुम्हाला काही टाइम वेळ वाढून दिला जाईल. पण जर त्यावेळेस जर तुम्ही पैसे भरले नाहीत तर मात्र तुम्हाला क्लॉज 10 अंतर्गत तुमचं जे काही घर आहे ते रद्द केलं जाणार आहे. वाटप पत्र अलॉटमेंट हे तुमचं रद्द केलं जाणार आहे. त्यासाठी महामंडळ जबाबदार राहणार नाही. तुम्ही जर पैसे वेळेवर भरले नाही तर सिडको जबाबदार राहणार नाही. आणि जी काही रक्कम आहे, रक्कम ही वजावटीनुसार, नियमानुसार जप्त केली जाणार असल्याचे स्पष्ट सांगितलेलं आहे. कॅन्सलेशन ऑफ अलॉटमेंट अंडर द डॉक्युमेंट दॅट इज अलॉटमेंट लेटर, म्हणजे तुम्ही जर पैसे भरले नाही तर हे नक्कीच कॅन्सल होईल आणि तुमची बरीचशी जे काही रक्कम आहे ती जप्त केली जाणार आहे. आणि म्हणून तुम्ही पेमेंटचं अगोदरच नियोजन करून ठेवा. यानंतर 9 बघा, डिले पेमेंट. आता तो जर पेमेंट डिले होत असेल तर काय नियम आहेत, तर इथे बघा मी शॉर्टकटमध्ये सांगतो. कोणतेही पेमेंट भरण्यास विलंब झाल्यास तुम्हाला क्लॉज 3 ब मध्ये नमूद केलेल्या दराने व्याज द्यावे लागेल. 3 ब मध्ये दिलेलं आहे, तुम्हाला पुढे सांगतो तुम्हाला काय द्यायचं आहे. तर पुढे ते खाली दिलेलं आहे, तुम्हाला खाली सांगतो मी तुम्हाला काय काय दिले ते. 3 ब मध्ये काय दिले, 3 ए मध्ये काय दिले. पण 3 ब नुसार तुम्हाला व्याजासहित पैसे भरावे लागणार आहेत. पण जर वाटप पत्रधार हे पैसे भरू शकला नाही तर मात्र तुमचा दस्तऐवज कलम क ते ई मध्ये नमूद केलेल्या कलम इथे बघा, इथे ही जे काही माहिती दिली त्याच्यानुसार तुमचे जे काही पैसे कटणार आहेत त्याची सुद्धा माहिती या ठिकाणी दिलेली आहे. पण इथे सगळ्यात थोडक्यात सांगितलं आहे, जर माझे पेमेंट माझं जर वाटपपत्र रद्द झालं तर मी याच्यात कुठली बाधा आणणार नाही, मी कुठलंही व्यत्यय आणणार नाही. जर मी नियमानुसार, वेळापत्रकानुसार रक्कम दिली नाही, समजा मी देईल असं दिलंय पण समजा देऊ शकलात नाही, तर मी इतर अधिकाऱ्यांना किंवा महामंडळाला किंवा सिडकोला किंवा इतर उपायांना बाधा आणणार नाही, असे तर स्पष्टपणे लिहिलेलं आहे. नंतर कॅन्सलेशन ऑफ अलॉटमेंट अतिशय महत्वाचं आहे. तुमचे कॅन्सलेशन अलॉटमेंट म्हणजे किती पैसे कमी होऊ शकतात, किती पैसे कटणार आहेत. खूप जणांना टेन्शन असतं, आमचे पैसे किती कपात होणार आहेत, काय होणार आहे, आम्हाला काही कळत नाहीये. तर इथे सगळं स्पष्टपणे दिलेलं आहे. मित्रांनो, हे लेटर तुम्ही 2-2 वेळेस वाचा, स्टडी करा आणि व्यवस्थित समजून घ्या. तर हा मुद्दा व्यवस्थित समजून घ्या मित्रांनो. पहिला आहे की जे तुम्ही काही आता समजा घर रद्द झालं, वाटप पत्र रद्द करणे, कॅन्सलेशन ऑफ अलॉटमेंट. जर तुम्हाला बुकिंग रद्द करायचं असेल तर खाली दिलेल्या तक्त्यात नमूद केलेली रक्कम वजा केली जाईल आणि देय असलेली रक्कम, उर्वरित रक्कम तुम्हाला सदर बुकिंग रद्द करण्याची विनंती करणारे पत्र मिळाल्यापासून 90 दिवसाच्या व्याजासहित व्याजाशिवाय परत केली जाणार आहे. तर याच्यात लक्षात घ्या, तुम्ही तुमचं जे काही पैसे कपात होणार आहेत ते कसे होणार आहेत बघा. पहिलं, इफ द लेटर रिक्वेस्टिंग टू कॅन्सल द बुकिंग अमाऊंट इज रिसीव्ह, तुम्हाला पहिलं बुकिंग रद्द करण्याचं पत्र सिडकोला लिहायचं आहे. कपात करायची रक्कम किती आहे, अमाऊंट टू बी डिडक्टेड किती आहे बघा. आफ्टर पेमेंट ऑफ बुकिंग अमाऊंट अँड इश्युअन्स ऑफ LOI लेटर ऑफ इंटेंट, अशाचे पत्र मिळाल्याच्या नंतर जर तुम्ही बुकिंग केली, तुम्ही जर असे म्हणजे LOI लेटर ऑफ इंटेंट मिळाल्यानंतर जर तुम्ही घर रद्द करताय, अलॉटमेंट कॅन्सल करताय, तर बुकिंग अमाऊंट विल बी रिफंडेड, तुमची बुकिंग अमाऊंट रिफंड केली जाणार आहे. आफ्टर डिडक्शन ऑफ ₹5,000 अँड जीएसटी आणि 5,000 रुपये एवढी अमाऊंट तुमची कपात केली जाणार आहे. 75,000 मधून तुम्ही 75,000 भरलेले आहेत.
आणि उर्वरित रक्कम तुम्हाला परत केली जाणार आहे. दुसरं आहे बघा, आफ्टर पेमेंट ऑफ कन्फर्मेशन अमाऊंट अँड बिफोर इश्युअन्स ऑफ लेटर अलॉटमेंट लेटर. म्हणजे तुम्हाला पुष्टीकर रक्कम भरल्यानंतर आणि वाटप पत्र देण्यापूर्वी तुम्ही कन्फर्मेशन अमाऊंट भरलेली आहे, पण अजून तुम्हाला अलॉटमेंट लेटर आलेलं नाही किंवा अलॉटमेंट लेटर पूर्वी जर तुम्ही घर कॅन्सल केलं, याच्या प्रश्नांतर आपण मागच्या याच्यात माहिती पाहिली होती. टोटल कन्फर्मेशन अमाऊंट विल बी रिफंडेड. तुमची कन्फर्मेशन अमाऊंट रिफंड होईल, पण बुकिंग अमाऊंट विल बी रिफंडेड आफ्टर डिडक्शन ऑफ ₹5,000 प्लस जीएसटी. कन्फर्मेशन अमाऊंट तुमची 75,000 तुम्हाला परत मिळेल, पण इथे बुकिंग अमाऊंट जे काही तुम्ही भरलेली आहे त्याच्यामधून म्हणजे 75,000तून 5,000 प्लस जीएसटी हे कपात केली जाणार आहेत. तिसरं बघा, आफ्टर इश्युअन्स ऑफ अलॉटमेंट लेटर. आता हे जे लेटर तुम्हाला मिळालंय, आता हे पत्र तुम्हाला आलंय, हे पत्र आल्यानंतर जर तुम्ही बुकिंग कॅन्सल केलं तर काय होईल, तर टोटल बुकिंग अमाऊंट पेड विल बी फोर्टफिटेड. म्हणजे तुमची पूर्ण बुकिंग अमाऊंट 75,000 रुपये हे कपात केले जाणार आहेत, जप्त केले जाणार आहेत. टोटल कन्फर्मेशन अमाऊंट विल बी रिफंडेड. फक्त 75,000 कन्फर्मेशन अमाऊंट तुम्हाला परत मिळणार आहे. आणि त्याच्यानंतर सी अतिशय महत्वाचं बघा, इफ इन्स्टॉलमेंट्स आर पे द अमाऊंट रिसिव्ड विल बी रिफंडेड आफ्टर द डिडक्शन ऑफ 10% प्लस जीएसटी. समजा तुम्ही 2 हप्ते भरले किंवा 3 हप्ते भरले किंवा 1 हप्ता भरला, तर जे काही हप्ता तुम्ही पेमेंट भरलेला आहे त्याच्या 10% रक्कम कपात केली जाईल, प्लस जीएसटी इथे कपात केली जाणार आहे. ती खूप मोठा फटका तुम्हाला बसणार आहे. आणि म्हणून हे लेटर येण्यापूर्वीच तुम्ही काय ती प्रोसेस करू शकता. हे लेटर आल्यानंतर घर रद्द करण्याच्या भानगडीत पूर्ण का खूप मोठा फटका तुम्हाला या ठिकाणी बसू शकतो. पुढे काय सांगितलं बघा, ऑन कॅन्सलेशन ऑफ द अलॉटमेंट लेटर द कॉर्पोरेशन शॅल बी इंटायटल द फोर्फिएट द अमाऊंट पेड बाय द अलॉटी और सच अमाऊंट ॲज मेन्शन. इथे काय दिली थोडक्यात बघा काय दिलेलं आहे, तर वाटपपत्र रद्द केल्यावर वाटपधारकाने जर अलॉटीने भरलेली रक्कम किंवा त्यावरील तक्त्यात नमूद केलेली रक्कम जी कमी असेल ती जप्त करण्याचा अधिकार वरील कलम 3B नुसार विलंबित देयशुल्काची रक्कम वजा करण्याचा महामंडळाला अधिकार असेल. ते अशा प्रकारे रक्कम जप्त करू शकतात जर तुम्ही वाटपपत्र रद्द केलं असेल तर. आता यानंतर पहा मित्रांनो, 3 पॉईंट बघू आपण 10 नंबरमध्येच तिसरा पॉईंट काय आहे, तर याच्यात काय शॉर्टकटमध्ये दिलेले मी तुम्हाला ट्रान्सलेट करून दाखवतो. जर समजा वाटपपत्र धारकाने जर अलॉटीने खंड ड मध्ये जे काय वरती दिलेलं आहे त्याच्यानुसार जर पुढील हप्ता भरण्यास अपयशी ठरले, तर वाटपपत्र धारकाला महामंडळ देयकाच्या देय तारखेनंतर किंवा लास्ट डेट नंतर महामंडळाने पूर्वी दिलेल्या सर्व देयकाच्या मुदतवाढीची मुदत संपण्यापूर्वी एक नोटीस बजावेल. जर समजा तुम्ही जर वेळेवर पैसे भरू शकलात नाहीत, दिलेल्या मुदतीत पैसे भरू शकलात नाहीत, देयकाच्या देय तारखेनंतर महामंडळ तुम्हाला एक नोटीस बजावेल. त्या नोटीसमध्ये व्याजासहित पुढील 15 दिवस तुम्हाला दिले जाणार आहेत. फक्त 15 दिवस मिळणार आहेत व्याजासहित, लक्षात घ्या. आणि जर त्याच्यानंतर जर तुम्ही पैसे भरले नाही, त्याचं पालन केलं नाही, तर महामंडळ हे तुमचं अलॉटमेंट लेटर कॅन्सल करणार आहे. व्यवस्थित समजून घ्या. म्हणजे तुमची डेट संपल्यानंतर जे काही 28 नोव्हेंबरची मुदत आहे तिथून पुढे फक्त 15 दिवस मिळतील. त्याच्यानंतर तुम्ही पैसे नाही भरले तर तुमचं हे अलॉटमेंट कॅन्सल केलं जाणार आहे. नंतर चौथा मुद्दा बघा काय दिलेला आहे, या ठिकाणी अतिशय महत्वाचा मुद्दा आहे, व्यवस्थित समजून घ्या. इथे बघा काय दिलंय, इन द इव्हेंट ऑफ कॅन्सलेशन द अलॉटी शॅल सीज टू हॅव एनी राईट टायटल इंटरेस्ट or claims of any nature whatsoever in the said flat and corporation shall be entitled to deed. आता काय दिले सगळ्यात महत्वाचं बघा, जर समजा वाटपपत्र रद्द झालं तर वाटपपत्र धारकाचा सदर सदनिकेवर कोणत्याही स्वरूपाचा हक्क, मालकी हक्क, हितसंबंध किंवा दावा राहणार नाही. महामंडळाला योग्य वाटेल त्या पद्धतीने त्यावर व्यवहार करण्याचा अधिकार महामंडळाला आहे. आणि म्हणून या ठिकाणी वाटपपत्र रद्द केल्यावर मोबदल्याच्या रकमेत समाविष्ट केलेले सर्व कर महामंडळाकडून वाटपपत्र धारकाला परत केले जाणार नाही. तुम्ही जे काही टॅक्सेस भरलेले आहेत, जे काही टॅक्सेस भरताय जीएसटी वगैरे, ते तुम्हाला त्या रकमेसोबत परत मिळणार नाही. ते तुमचे कॅन्सल होणार आहेत, जप्त केले जाणार आहेत. यानंतरचा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे मित्रांनो, ऍप्लिकेंट अंडर ईडब्ल्यूएस कॅटेगरी आर एलिजिबल फॉर 2.5 लाख सबसिडी अंडर द पीएमएवाय स्कीम. अलॉटी अपेलिंग द पीएमएवाय सबसिडी आर नॉट एलिजिबल फॉर द क्रेडिट लिंक सबसिडी स्कीम. इथे बघा अतिशय महत्वाचं, जर तुम्ही पीएमएवायचा 2.5 लाखाचा बेनिफिट सिडकोकडून घेत असाल तर तुम्हाला CLSS जे एलआयजी साठी लागू आहे, ईडब्ल्यूएस साठी CLSS नाहीये, एलआयजी साठी आहे, तर त्याच्यामध्ये जर तुम्ही फायदा घेत असाल तर तुमचं कॅन्सल जे काय अलॉटमेंट ते कॅन्सल केलं जाणार आहे. लक्षात घ्या, जर तुम्हाला 2.5 लाखाचं बेनिफिट सिडकोकडून ईडब्ल्यूएसच्या सगळ्याच लोकांना ते मिळते, पीएमआयच्या सगळ्याच लोकांना ते सिडकोकडून आपोआप मिळणार आहे. तुम्हाला काही वेगळी प्रोसेस करायची गरज नाहीये. पण
जर तुम्ही हे 2.5 लाखाचं बेनिफिट घेताय आणि त्यावेळेस क्रेडिट लिंक सबसिडी घेताय किंवा जर तुम्ही क्रेडिट लिंक सबसिडी घेताय तर ते ऍप्लिकेबल नाहीये. कोणीही CLSS घेऊ नका, त्यासाठी अर्ज करू नका, बँकेकडे तसा अर्ज करायची गरज नाही. तसं केलं तर ते वाटप पत्र रद्द केलं जाणार असल्याचं सांगितलेलं आहे. आणि म्हणून जर असं जर कोणी दिसलं तर त्याच्यावरती कारवाई सुद्धा केली जाणार आहे. आणि म्हणून तुम्ही फक्त 2.5 लाखाचं PMAचं बेनिफिट घ्या. CLSS क्रेडिट लिंक सबसिडी जे काही स्कीम आहे त्याचं बेनिफिट घेऊ नका. आता या ठिकाणी अदर पेमेंट्स या ठिकाणी दिलेले आहेत. अदर पेमेंट्स म्हणजे इतर देयक काय काय असणार आहेत. तर या ठिकाणी काय दिले मित्रांनो, तुम्ही लागू असल्या GST, तुमचं स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन चार्जेस, जे काही इतर या वाटप पत्रात आणि विक्री करारात अधिक स्पष्टपणे नमूद केलेले आहे, मेन्शन स्पेसिफिकली. आणि ती सगळी इतर देयके भरावीत, जे काही देयके तुम्हाला लिहिली सगळी भरावीत, ज्याचा नमुना येथे कलम 14च्या संदर्भात दिलेला आहे किंवा लिहिलेला आहे. 14 मध्ये सगळं लिहिलेलं आहे. तुम्ही आपण पुढे मी तुम्हाला सांगणार आहे 14 मध्ये काय काय दिलेलं आहे. परफॉर्मा ऑफ द अग्रीमेंट फॉर सेल अँड बाइंडिंग इफेक्ट. तर याच्यामध्ये सगळे दिलेले आहे. तुम्ही त्या क्लॉज 14 नुसारच तुम्हाला सगळे चार्जेस भरणं महत्वाचं आहे, बंधनकारक आहे. नंतर बघा 12व, चार्जेस फॉर वॉटर सप्लाय कनेक्शन अँड इलेक्ट्रिक कनेक्शन. तुम्हाला पाणी पुरवठा कनेक्शन आणि वीज कनेक्शनसाठी काय काय शुल्क असणार आहे ते सगळे शुल्क तुम्हाला भरायचे. पाणी पुरवठा जोडणीसाठी देय असलेले शुल्क, सामान्य सेवांसाठी वीज जोडणीचे शुल्क वाटपधारकाने हप्त्यासह भरायचे आहेत. वाटप पत्रधारकाला वाटप करण्यात आलेले फ्लॅटचे विद्युत कनेक्शन त्याच्या नावाने विक्री करण्याच्या अंमलबजावणीनंतर फ्लॅटचा दावा घेतल्यानंतर आवश्यक शुल्क थेट महावितरणला देऊन मिळेल. तुम्हाला ते काय करायचे, जे काही MSEDCL महावितरणला जे काही चार्जेस आहेत त्यांचे 5-6 हजार रुपये ते भरून तुम्हाला नंतर लाईटचं कनेक्शन घ्यायचंय. तुम्हाला वीज कनेक्शन डायरेक्ट मिळणार नाही. ते मला हा क्लॉज थोडा वेगळा वाटला. सिडकोने ते खरं तर चेंजेस करायला पाहिजे. जसं म्हाडामध्ये मीटर ऑलरेडी लावून मिळतं, मीटर वगैरे सगळं कनेक्शन म्हाडाकडून मिळतं. इथे काय होतं, तुम्हाला पोझिशन घेतल्यानंतर तुम्हाला महावितरणला अर्ज करायचा आहे. अर्ज केल्यानंतर 15 दिवसात ते मीटर लागेल, 10 दिवसात मीटर लागेल, 1 महिन्यात मीटर लागेल. आणि तो मीटर लावल्यानंतर तुम्हाला ते घरात तुम्ही राहू शकता, तोपर्यंत तुमच्या घरात लाईट नसणार आहे. हा क्लॉज मला कुठेतरी वेगळा वाटतो. इथे सिडकोने खरंच सुधारणा गरजेचं आहे. म्हाडाच्या धर्तीवरती इथे सुधारणा करणं अतिशय महत्वाचं आहे. तुम्हाला हे सगळं अग्रीमेंट फॉर सेल झाल्याच्या नंतरच तुम्हाला ते चार्जेस महावितरणला भरायचे आहे, जे 5-6 हजार असू शकतात, किंमत जास्तही असू शकतात. नंतर इथे बघा काय दिले महत्वाचं. आता या ठिकाणी पाहिजे काय दिले 13 नंबर, फॅसिलिटी टू रेज हाऊसिंग लोन अँड मॉर्गेज ऑफ टिनमेंट. जर तुम्हाला गृह कर्ज घ्यायचं असेल आणि जर तुम्हाला मॉर्गेज ठेवायचं असेल, घर गहाणखत उभारण्याची प्रक्रिया काय असणार आहे. तर या ठिकाणी बघा, अलॉटी मे अवेल हाऊसिंग लोन फ्रॉम द बँक्स फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स इम्पेनल्ड बाय द सिडको फॉर पेइंग द सेल प्राइस ऑफ द फ्लॅट ऑलरेडी. याच्यात काय महत्वाचे दिले की तुम्हाला जर वाटप केलेल्या सदनिकेची विक्री किंमत भरण्यासाठी सिडकोने पॅनल केलेल्या जे काही पॅनल आहेत इन्स्टिट्यूशन्स, तर इम्पॅनल इन्स्टिट्यूशन कडून तुम्ही कर्ज घेऊ शकता, वित्तीय संस्थाकडून कर्ज घेऊ शकता. गृह कर्ज जे काय दिलेले मित्रांनो ते याच्यामध्ये गृह कर्ज सोडण्याच्या उद्देशाने विनंती केल्यास बँकामधील वाटप केलेल्या सदनिकेच्या गृह कर्ज देण्यास महामंडळ ना हरकत मंजूर करेल. तुम्हाला इथे हाऊसिंग लोनसाठी NOC मिळेल, मॉर्गेजसाठी कुणाकडून तर सिडकोकडून मिळेल. आणि त्याच्यानंतर जे काही वित्तीय संस्था आहेत सिडकोच्या पॅनल मधील यादीत असणार आहेत. सगळ्या इन्स्टिट्यूशन त्या सिडकोच्या यादीमध्ये दिलेल्या आहेत. आणि महत्वाचं म्हणजे गृह कर्ज NOC प्रक्रियेबद्दल, NOCची जी काय प्रक्रिया आहे, मॉर्गेज NOCची प्रक्रिया, ती सिडकोच्या https://sidcohomes.com वरती सगळी माहिती दिलेली आहे. तिथे तुम्ही व्हिजिट करून NOCची प्रक्रिया पूर्ण करू शकता. यानंतरचा 15वा पॉईंट बघा, परफॉर्मा ऑफ द अग्रीमेंट फॉर सेल अँड बाइंडिंग इफेक्ट काय आहेत. विक्री कराराचा नमुना आणि बंधनकारक परिणाम असायला मराठीमध्ये बोललं जातं. त्यात काय दिलेली समजून घ्या व्यवस्थित. द परफॉर्मा ऑफ द अग्रीमेंट फॉर सेल टू बी एंटर्ड इनटू बिटवीन कॉर्पोरेशन अँड युअरसेल्फ इज अवेलेबल ॲट https://sidcohomes.com. तुम्हाला कॉर्पोरेशन आणि तुमच्यामध्ये एक विक्री करारनामा केला जाणार आहे, दोघांमध्ये सिडको आणि तुम्ही विजेते. आणि तो त्याचा प्रोफॉर्मा जे आहे, त्याचा जे काही नमुना आहे तो सिडकोच्या या वेबसाईटला उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. विक्री कराराचा प्रोफॉर्मा अग्रेषित केल्याने कॉर्पोरेशनने तुमच्यावर क्लॉज 15 अंतर्गत नमूद केलेल्या आदेशांचे पालन होईपर्यंत बंधनकारक बंधन निर्माण होत नाही. म्हणजे तुम्हाला आता जे काही अग्रीमेंट तुमच्या दोघांमध्ये होणार आहे, तो सिडकोने तुमच्यामध्ये, ते सगळं फायनलाइज होईपर्यंत तुम्हाला जे काही म्हणजे त्याचं काही तुमचं बंधन जे काही बंधनकारक बंध आहे, बंधनकारक बंधन निर्माण होणार नाहीये आदेशाचे पालन होईपर्यंत. क्लॉज 15 अंतर्गत, क्लॉज 15 तुम्ही ऑलरेडी बघून घ्या. पुढे काय दिले आपण क्लॉज 15 तेही आपण पाहूया. आता बघा क्लॉज 15 मध्ये काय दिले, हे सगळ्यात महत्वाचं आहे, जे समजून घेणं गरजेचं आहे.
आता या ठिकाणी पहा मित्रांनो काय दिलेलं आहे की 15व्या याच्यामध्ये पहिला पॉईंट आहे, यू शॅल एक्झिक्यूट द ॲग्रीमेंट फॉर सेल विदिन अ पिरियड ऑफ 2 months फ्रॉम द डेट वी शॅल कम्युनिकेट टू यू. आता बघा, तुमचं जे काही तारीख सिडकोकडून कळवली जाईल, नोंदणी करारनामाची करारनामा नोंदणी करण्याची तारीख जेव्हा कळवली जाईल, तिथून पुढे 2 महिन्याच्या कालावधीतून तुम्हाला ते रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. एक्झिक्युटिव्ह ॲग्रीमेंट शॅल बी रजिस्टर्ड इन द ऑफिस ऑफ सब रजिस्टर विदिन अँड appropriate टाइम पिरियड ॲज पर द ॲप्लिकेबल लॉ इन फोर्स. म्हणजे काय की जे काही विक्री करारनामा त्याची अंमलबजावणी तुम्हाला करायची, पण लागू असलेल्या कायद्यानुसार योग्य कालावधीमध्ये अंमलात आणलेला करार उपनिबंधक कार्यालयामध्ये नोंदणीकृत करणं आवश्यक आहे. म्हणजे तुमचा ॲग्रीमेंट झाल्यानंतर 2 महिन्याच्या आत तुम्हाला ते रजिस्टर करणं बंधनकारक असणार आहे. आता दुसरा मुद्दा आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. इफ यू फेल टू एक्झिक्यूट द अग्रीमेंट फॉर सेल विदिन द पिरियड स्टिप्युलेटेड पिरियड ऑफ 2 months फ्रॉम द डेट ऑफ कॉर्पोरेशन communicated to you, we shall be entitled to serve upon you notice calling upon you to execute the agreement for sale and appropriate the registration of the same within 15 days. आता बघा काय दिलेलं आहे की जर समजा तुम्ही या 2 महिन्यामध्ये जर रजिस्ट्रेशन करू शकलात नाही काही अडचणीमुळं, तर तुम्हाला सिडकोकडून नोटीस येईल की पुढील 15 दिवसाच्या आत तुम्ही रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करून घ्या. अन्यथा काय होईल, इफ नॉट कंपाईल we shall be entitled to cancel this allotment later and further we shall be entitled to forfeit the entire booking amount. बघा, जर तुम्ही पुढील 15 दिवसामध्ये 2 महिने झाले, 2 महिन्यानंतर तुम्हाला नोटीस आली की 15 दिवसात रजिस्ट्रेशन करा, त्याच्यानंतर तुम्ही 15 दिवसात रजिस्ट्रेशन नाही केलं तर तुमचं घर कॅन्सल होणार आहे, अलॉटमेंट कॅन्सल होणार आहे. तिथेच तुमचं जे काही बुकिंग अमाऊंट आहे 75,000 रुपये ती रद्द होणार आहे. त्याच्याशिवाय तुम्ही जे काही हप्ते भरले त्याच्या 10% रक्कम ही कपात केली जाणार आहे. आणि पुढील 60 दिवसामध्ये उर्वरित जी काही रक्कम आहेत विदाऊट टॅक्सेस विदाऊट जीएसटी उर्वरित रक्कम पुढील 60 दिवसात तुमच्या खात्यावर जमा केली जाणार आहे. आता याच्यानंतर अतिशय महत्वाचा व्हेरी 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 इम्पॉर्टंट पॉईंट दिलेला आहे, तो म्हणजे ट्रान्सफर. समजा जर तुम्हाला घर पुढे चालून विकायचं असेल तर त्याचे काय नियम आहेत ते आपण पाहूया. द पर्चेसर शॅल नॉट सेल, ट्रान्सफर ऑर असाइन होल ऑर पार्ट ऑफ हिज हर इंटरेस्ट in or benefits under the agreement by way of sale in favor of any person in or part with the possession without the prior written consent of corporation for a period of 5 years in case of economically weaker section. आणि LIG साठी 3 वर्षाची अट टाकलेली आहे. जर तुम्हाला घर पुढे ट्रान्सफर करायचं असेल तर सिडकोची रितसर परवानगी घेऊन 5 वर्षानंतर तुम्ही EWS घर विकू शकता आणि LIGचं घर हे तुम्ही 3 वर्षानंतर विकू शकता. पण इथेच अजून एक क्लॉज दिलेला आहे की इन केस ऑफ फ्लॅट्स अलॉटेड टू SC ST NTDT कॅटेगरीज द कॉर्पोरेशन विल ग्रँट परमिशन टू परचेस फ्रॉम द सेम रिझर्वेशन कॅटेगरी अंडर EWS और LIG ट्रान्सफर द फ्लॅट ऑन सच टर्म्स अँड कंडिशन. इथे काय दिले की जर तुम्ही SC प्रवर्गामध्ये आहात तर तुम्हाला पुढे चालून घर विकताना SC प्रवर्गातील अर्जदाराला किंवा SC प्रवर्गातील व्यक्तीला तुम्ही घर विकू शकता. ST असाल तर ST प्रवर्गातील व्यक्तीला घर विकू शकता. NT असेल तर NT प्रवर्गातील तुम्ही व्यक्तीला घर विकू शकता. आणि DT कॅटेगरी असेल तुमची तर तुम्ही DTच कॅटेगरीतील व्यक्तीला घर विकू शकता. इतर ठिकाणी इतरांना घर विकता येणार नाही अशी खूप मोठी अट सिडकोने ठेवलेली आहे जी म्हाडामध्ये लागू नाही. आता इथे EWS किंवा LIG असो दोन्हीला ही अट लागू असणार आहे. आणि म्हणून जे काही कॉर्पोरेशन करून वेळोवेळी जे काही नियम ठरवलेले आहेत, ज्या काही अटी ठरवल्या आहेत त्या तुम्हाला पाळणं बंधनकारक असणार आहेत. महानगरपालिके वेळोवेळी निर्दिष्ट केलेल्या अटी व शर्तीवर EWS आणि LIG त्याच आरक्षित श्रेणीतील खरेदीदाराला हस्तांतरण करण्यात परवानगी देण्यात येणार आहे. लीज डीडमध्ये समाविष्ट असलेल्या अटी आणि शर्ती करारानुसार महापालिकेने सदर गृहनिर्माण संस्थेला द्यावयाच्या करारानुसार खरेदीदार याद्वारे तयार होणाऱ्या गृहनिर्माण संस्थेत किंवा योजनेत महामंडळ अर्थात सरकारी गृहनिर्माण संस्थेचा भाडेपट्टा करारात समाविष्ट असलेल्या अटी शर्ती व करारांचे पालन करण्यास सहमत आहे असा यावेळेस मसुदा तुमच्याकडून खरेदीदारासाठी सादर केला जाणार आहे. ज्यावेळेस तुम्ही हाऊसिंग कोऑपरेटिव्ह सोसायटी बनवाल त्याच्यानंतर सगळे नियम तुम्हाला मान्य असणार आहेत, अटी व शर्ती ज्या काय असतील त्या मान्य असणार आहेत. असा त्यावेळी मसुदा तयार केला जाणार आहे जे तुम्हाला मान्य करावा लागणार आहे किंवा तुम्हाला तो सादर करावा लागणार आहे. याच्यानंतर सेकंड नंबर बघा काय दिलेलं आहे इथे अतिशय महत्वाचं. आता इथे काय दिले बघा, आफ्टर द एक्झिक्युशन ऑफ अग्रीमेंट फॉर सेल द फ्लॅट ओनर शॅल नॉट सेल असाइन मॉर्गेज underlet, sublet or otherwise transfer wholly or partly the flat sold to him, her or his her interest
therein or shall not part of the possession of the flat or not shall permit any person to use wholly or part. इथे हे दिले सगळं, काय जास्त नाहीये. तुम्ही हा फ्लॅट विकू शकत नाही, 5 वर्षापर्यंत विकू शकणार नाहीये. विक्री करारनामा झाल्यानंतर त्याचा फ्लॅट मालक जो काही आहे तो हितसंबंधक असतील, रिलेटिव्ह असतील, त्यांना तो विकू शकत नाही. अंशतः विकू शकत नाही, पार्शियल विकू शकत नाही, भाडेपट्टा देऊ शकत नाही, उपभाडेपट्टा देऊ शकत नाही, हस्तांतरण करू शकत नाही, फ्लॅटचा ताबा इतर कोणत्याही व्यक्तीला देऊ शकत नाही. व्यवस्थापकीय संचालक सिडको यांची पूर्वपरवानगी घेतली असेल, बघा काय दिलेलं आहे, जर तुम्ही मॅनेजिंग डायरेक्टर सिडको यांची पूर्वपरवानगी घेतली तर अशाच व्यक्तींना किंवा फ्लॅटला अंशतः वापरण्याची परवानगी देणार आहे. म्हणजे जर तुम्हाला हा फ्लॅट भाड्याने द्यायचा असेल तर तुम्ही सिडकोची लेखी परवानगी घेऊन तो फ्लॅट तुम्ही भाड्याने देऊ शकता, अंशतः वापर करण्याची परमिशन देणार आहेत. बघा काय सांगितलं इथं बघा, such flats without the prior written permission the managing director Sidco which permitted shall not specific request in return of the flat owner be granted on execution of such documents and payment of transfer charges at the rate as per may be determined by corporation from time to time. आता बघा, पण तुम्हाला जर घर भाड्याने द्यायचंच असेल, हस्तांतरण करायचंच असेल तर अशा वेळेस मात्र तुम्ही सिडकोची लेखी परवानगी घेऊ शकता आणि त्याच्यानंतरच ते तुम्ही जे काही पुढची प्रक्रिया ती पूर्ण करू शकता. आणि इथे 17वा जो काही महत्वाचा मुद्दा आहे तो आहे व्हेरिएशन्स इन एरिया अँड प्राइजेस इफ एनी शॅल बी ऍक्सेप्टेबल टू यू. म्हणजे क्षेत्रफळामध्ये किंवा किमतीमध्ये काही जरी फरक असेल तर तो तुम्हाला मान्य आहे असं इथे लिहून घेतलं जात आहे. म्हणून तुम्ही कार्पेट एरिया किंवा किमतीबाबत वाद घालू शकणार नाही. याच्यानंतर बघा मित्रांनो, 18वा पॉईंट काय दिलेला आहे, अतिशय महत्वाचा पॉईंट आहे. आता इथे 18 नंबर बघा मित्रांनो काय दिलेला आहे, इन द इव्हेंट इफ द सोसायटी ऑफ अलॉटी ऑर ऑक्युपंट गेटिंग फॉर्म अँड रजिस्टर प्रायर टू 31st December 2026 then the remaining amount towards comprehensive maintenance available with Sidco shall be handed over to the society. आता बघा, तुमची जर सोसायटी 31 डिसेंबर 2026 पूर्वी जर रजिस्टर झाली तर जे काही तुम्ही मेंटेनन्स किंवा कम्प्रेहेन्सिव्ह मेंटेनन्स तुम्ही सिडकोकडे भरलेलं आहे ते सोसायटीला हँडओव्हर केलं जाणार आहे. आणि त्याच्यानंतर जे काही रक्कम सोसायटीला हस्तांतरण करण्यात येईल ती वास्तविक जे काही तारीख आहे सिडकोने आधीच भरली असेल किंवा प्रत्यक्ष वजा करून मोजली जाणार आहे. त्याशिवाय सामान्य क्षेत्रासाठी पाणी आणि वीज वापरासाठी देण्याची जबाबदारी सोसायटी वाटपधारक किंवा ऑक्युपंट किंवा अलॉटीची असणार आहे. जर समजा सोसायटी फॉर्म झाली त्याच्या पुढची जिम्मेदारी ही सोसायटीची किंवा त्या घर मालकाची असणार आहे. पाणी असेल, लाईट असेल, इतर सगळ्या सोसायटी बाकीच्या गोष्टी त्यांना मॅनेज कराव्या लागणार आहेत. जर समजा तुमची सोसायटी 31/12/2026 पूर्वी जर रजिस्टर झाली नसेल तर जो काही सर्वसमावेश देखभाल आहे किंवा कम्प्रिहेन्सिव्ह मेंटेनन्स आहे तो मात्र तुम्हाला सिडकोकडेच भरावा लागणार आहे असं इथे स्पष्टपणे दिलेलं आहे. याच्यानंतर 19 नंबर बघा, ऑल अदर टर्म्स अँड कंडिशन्स मेन्शन इन द मार्केटिंग बुकलेट ऑफ मास हाऊसिंग स्कीम और इन द अलॉटमेंट लेटर ॲड्रेस टू द पर्चेसर अलॉटी शॅल फ्रॉम द पार्ट ऑफ द अग्रीमेंट however in event of any contradiction or ambiguity in the interpretation of the टर्म्स ऑफ द अलॉटमेंट लेटर. इथे बघा काय दिले, स्पष्टपणे इथे दिलेले आहे, सामूहिक गृहनिर्माण योजना जे काही मास हाऊसिंग प्रकल्प आहे त्याच्यातील मार्केटिंग बुकलेटमध्ये जी काही माहिती दिलेली आहे खरेदी बाबत किंवा वाटपाबाबत जी काही माहिती दिली त्याच माहितीच्या अनुषंगाने ज्या काही अटी आणि शर्ती दिलेल्या आहेत त्या शर्ती मला पाळणं बंधनकारक असणार आहे. पण इथेच अतिशय महत्वाचा भाग दिला, जर समजा तुम्ही वाटपपत्र आणि करारनाम्याच्या अटींचा वेगळा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला तर किंवा विरोधाभास किंवा जर अस्पष्टता असल्यास नवी मुंबई जमीन विल्हेवाट सुधारणा अधिनियम 2018 अंतर्गत तुम्ही त्या तरतुदी वाचलेल्या करारात अटी आणि शर्ती प्रचलित राहतील. तुम्हाला त्या अटी आणि शर्ती सिडकोकडून प्रोव्हाइड केल्या जातील. वाटपत्र धारकाच्या व्याकरणाच्या किंवा छपाईच्या चुकांचा कोणताही गैरफायदा घेता येणार नाही. जे काही जर चूक असेल, काही प्रिंटिंग मिस्टेक असेल तर त्याचा फायदा वाटपत्र धारकास घेता येणार नाही. आणि सिडकोचा निर्णय वाटपपत्र धारकावर बंधनकारक असणार आहे. म्हणजे जे काही सिडकोकडून निर्णय घेतला तो तुम्हाला अंतिमता मान्य करावा लागणार आहे. आता 20 नंबर मुद्दा पण सेम आहे मित्रांनो, ऑल टर्म्स अँड कंडिशन्स स्टिप्युलेटेड इन द स्कीम बुकलेट तेच परत दिलेले आहे. फक्त ते महत्वाचं पॉईंट काय बघा, द फ्लॅट ओनर शॅल नॉट अल्टर मॉडिफाय ऑर अंडरटेक एनी स्ट्रक्चरल चेंजेस टू द फ्लॅट विदाउट परमिशन ऑफ द सिडको कॉर्पोरेशन. म्हणजे जर तुम्हाला अंतर्गत बदल करायचा बदल करायला परवानगी नाहीये
जर तुम्ही सिडकोची परवानगी घेतली तर काही प्रमाणात तुम्हाला अंतर्गत बदल करायला तुम्हाला परवानगी मिळू शकते. पण सदनिकेचा मालक महामंडळाच्या परवानगीशिवाय कोणतेही बदल करू शकणार नाही. बदल म्हणजे काय? तुम्ही इंटेरियर करताय किंवा फर्निचरचं काम करताय किंवा इतर कामं करत असाल, तर मेन जे बीम असते त्याला धक्का लागता कामा नये किंवा त्याच्यामध्ये मॉडिफाय करता कामा नये. ते तुम्हाला मॉडिफाय करता येणार नाही. आता यानंतरचा मुद्दा बघा काय आहे, ग्रँट ऑफ लीज. आता इथे याला मराठीमध्ये भाडे अनुदान, भाडेपट्टा म्हणतो आपण. ग्रँट ऑफ लीज म्हणजे भाडेपट्टा अनुदान असं म्हणतो. तर हे जास्त काही महत्त्वाचं नाहीये. त्याचं फक्त थोडक्यात काय सांगितलं, की जे काही महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा आहे 1960 चा कायदा, म्हणजे महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीज ॲक्ट 1960, त्याच्यानुसार गृहनिर्माण संस्था तयार करण्यात आणि नोंदणी करण्यात वाटपधारक सहभागी होतील. सगळेच म्हणजे सदनिकाधारक सहभागी होतील. त्यानंतर सहकारी गृहनिर्माण संस्थेचे नावे सदर जमिनीच्या भाडेपट्ट्यासाठी महामंडळासाठी तुम्हाला महामंडळाकडे अर्ज करायचा आहे आणि सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या निर्मितीसाठी नोंदणीची सर्व खर्च, शुल्क आणि इतर खर्च जे काय ते गृहनिर्माण संस्थेने करायचं आहे. सदर सदनीच्या खरेदीदाराने जर अंमलात आणण्यासाठी आवश्यक असलेले भाडेपट्टा, इतर कोणतेही दस्तऐवज जर कागदपत्रे तयार करणे, मुद्रांकित करणे, नोंदणी करणे यासाठीचा खर्च सहकारी गृहनिर्माण संस्थेतील सदनिकाधारकाकडून केला जाणार आहे. त्यांनाच करायचा आहे. थोडक्यात तुम्हाला सोसायटी प्रॉपरली फॉर्म करून घ्यायची आहे. नंतर डॉक्युमेंटेशन मध्ये काय दिलंय थोडक्यात, की जे काही सिडकोचं पोर्टल आहे त्याच्यावरती टप्प्याटप्प्याने जे काही शपथपत्र आहेत ते तुम्हाला मूळ प्रतीसह अपलोड करायचे आहे. त्याच्यात मूळ कागदपत्रे असतील, करारनामा असेल, ते सगळे कराराच्या अंमलबजावणीपूर्वी तुम्हाला सगळ्या सिडकोकडे सादर करायचे आहेत. आणि जर कोणत्या टप्प्यावर चुकीची कागदपत्रे जर तुम्ही सादर केली, ज्यामुळे फसवणूक किंवा चुकीचे सादरीकरण झाले असेल, तर अशा वेळेस वाटपधारकाचं जे काही पेमेंट आहे ते जप्त केलं जाईल आणि वाटप पत्र रद्द केलं जाणार आहे. असे अधिकार महामंडळाने राखून ठेवलेले आहेत. यानंतर अतिशय महत्वाचं आणि शेवटचं पेज आहे मित्रांनो, जास्त काही नाही याच्यामध्ये. फक्त जे काही व्हॅलिडिटी वगैरे दिलेली आहे, की व्हॅलिडिटी ऑफ अलॉटमेंट लेटर म्हणजे वाटप पत्राची वैधता काय असणार आहे, हे तुम्हाला माहिती असणं अतिशय आवश्यकता आहे. तर इथे धिस अलॉटमेंट लेटर शॅल नॉट बी constructed to limit your rights and interests upon execution and registration of the agreement for sale between corporation and yourself. म्हणजे या वाटपपत्राचा अर्थ महामंडळाने तुमच्यामधील विक्री करारनामा, जे काही विक्री कराराच्या अंमलबजावणी आणि नोंदणीवर तुमचे हक्क, हितसंबंध मर्यादित करण्याचा अर्थ लावलं जाणार नाही. पण त्यानंतर पुढे कॅन्सलेशन ऑफ अलॉटमेंट ऑफ सेड युनिट thereafter shall be covered by the terms and condition of the said registered document. नंतर जर सदर युनिटचं वाटपपत्र रद्द करणं, सदर नोंदणीकृत दस्तऐवजाची अटी किंवा शर्ती असतील, त्या सगळ्या याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. त्या तुम्हाला बंधनकारक असणार आहेत. नंतर 24 हेडलाईन्स. हेडलाईन्स मध्ये काय दिले मित्रांनो, हेडलाईन्स आर इन्सर्टेड टू कन्व्हिनियन्स ओनली and shall not affect the construction of the various clauses of this allotment letter. म्हणजे शीर्षक जे काय ते केवळ सोयीसाठी समाविष्ट केलेले आहेत. या वाटप पत्राच्या विविध कलमांच्या रचनेवर परिणाम करणार नाहीत, त्याला काहीच फरक पडणार नाही. आणि फ्लॅट मालक इथे बघा, फ्लॅट ओनर शॅल नॉट अल्टर ऑर मॉडिफाय द अंडरटेक. तेच आहे मित्रांनो, जे काही फ्लॅट धारक आहे महामंडळाच्या परवानगीशिवाय तुम्हाला फ्लॅटमध्ये बदल करता येणार नाही, सुधारणा करता येणार नाही किंवा संरचनात्मक स्ट्रक्चरल संरचनात्मक बदल तुम्हाला करता येणार नाहीत. आणि शेवटचे आहे ऑल द टर्म्स कंडिशन्स मेन्शन इन NDN-MDL. आता हे सगळ्या या रूलनुसार सगळ्या जे काही अटी शर्ती आहेत ते सगळ्या याच्यामध्ये बंधनकारक करण्यात आलेले, या नियमानुसार बंधनकारक करण्यात आलेले आहेत. डेट आहे, प्लेस आहे, तुम्ही डेट टाका, प्लेस टाका, तुमचं नाव टाका, ऑन बिहाफ ऑफ कॉर्पोरेशन, इथे सगळं दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतरच पुढे आता हे सगळं सिडको कडून तुम्हाला देण्यात आलेले मित्रांनो. आता हे तुम्हाला जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात प्रोसेस कराल, इथे तुम्हाला स्टॅम्प वगैरे सगळं प्रॉपरली करून मिळणार आहे. तर अशा प्रकारचं हे जे काही अलॉटमेंट लेटर तुम्हाला आलेले त्याच्या संदर्भात आपण माहिती पाहिली मित्रांनो. 2 भागामध्ये आपण या अलॉटमेंट लेटर संदर्भातली माहिती पाहिलेली. पहिल्या भागात पेमेंट शेड्यूल आणि दुसऱ्या भागात इतर ज्या काही अटी शर्ती आहेत त्याच्या संदर्भात आपण नक्कीच माहिती पाहिलेली आहे. धन्यवाद.